नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आजपासून आपण भाग 2 या पेपर मध्ये जे महत्त्वाचे गणित आहेत, एका गुणांचे असो, दोन गुणांचे असो, तीन गुणांचे असो, कृती प्रश्न असो, असेच घेणार आहेत की जे गणित परीक्षेला उतरू शकतात. आणि तुम्ही आता कसं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की बाबा भाग 2 अवघड आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना आकृतीचे वाचन येते त्यांच्यासाठी भाग 2 अजिबात अवघड नाही. आणि भाग 2 मध्ये अशी काय मी तुम्हाला गणित देणार की तेच गणित परीक्षेला, तशाच प्रकारचे गणित परीक्षेला उतरू शकतात. मग आज आपल्याला काय बघायचे बुवा, काही एका गुणांची गणित बघायचे महत्वाचे. मग त्यामध्ये पहिलं गणित काय आहे? पहिलं गणित आहे दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या बाजूचे गुणोत्तर. बाजूचं गुणोत्तर दिले म्हणजे बाजू दिल्यात 3 जसे 5 आहेत, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला भाग 2 मध्ये काही नियम पाठ करणं आवश्यक आहे. काही गुणधर्म, काही प्रमेय, त्यांना आपण थेसिस असं म्हणतो. मग ह्यामध्ये काय बघा, या गणितामध्ये एक प्रमेय लपलेला कोणता आहे? व दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे. आपल्याकडे एक प्रमेय काय आहे? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे. मग एरिया पहिला आणि एरिया दुसरा यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे काय असणार? दोन त्रिकोण कसे समरूप. मग आता दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणल्याच्या नंतर इकडे बघा, एरिया 1 छेद एरिया 2 बरोबर कशाच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते? बाजूच्या. म्हणजे लेंथ 1 चा वर्ग छेद लेंथ 2 चा वर्ग. आणि याला कारण काय माहिती का? समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ किंवा क्षेत्रफळांचे गुणोत्तर. बरोबर. मग आता या ठिकाणी त्यांनी हे काढायचंय आपल्याला. A1 छेद A2 बरोबर L1 काय 3, 3 चा वर्ग छेद 5 चा वर्ग, म्हणून एरिया 1 छेद एरिया 2 बरोबर 9 छेद 25. म्हणून A1 जसे A2 बरोबर 9 जसे 25. यांची जर काटाकाटी होत असेल तर करायची. बघा किती सोपं, एक गुण घ्यायला काय अवघड आहे का? फक्त तुम्हाला काय माहित पाहिजे? प्रमेय माहित पाहिजे, गुणधर्म माहित पाहिजे, नियम माहित पाहिजे. बरोबर. चला दुसरं गणित काय सांगायले? एका चौरसाची बाजू 10 सेमी. ओके, चौरस आहे, त्याची बाजू असं चौरसाच्या चारी बाजू सेम असतात. 10 सेमी आहे, ही 10, ही 10, सर्व 10च. तर त्याच्या कर्णाची लांबी काढायची. काय करायची? कर्णाची लांबी. तर त्याच्या कर्णाची लांबी काढायची. मग आपल्याला इथे एक सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. चौरसाची बाजू बरोबर, ते सूत्र आहे ना आपल्याकडं. काय सूत्र आपल्याला? चौरसाची बाजू बरोबर, सूत्र माहिती असणं आवश्यक आहे. 1 छेद वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. आणि हे गणित येतेच बघा परीक्षेला हमखास, कुठं ना कुठं तर येतेच. बरोबर. हे आपल्याला 45, 45, 90 मध्ये ह्याचा वापर, म्हणजे कोणता गुणधर्म तुम्हाला अनेक पाठामध्ये पाहायला मिळतो. मग चौरसाची बाजू किती दिली? 10. 10 जशास तसे बरोबर 1 छेद वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. आपल्याला काय काढायचं आहे? कर्ण. मग हे वर्गमुळात 2 इकडे भागाकारात, इकडे आलं गुणाकारात. गुणाकारात म्हणजे 10 वर्गमुळात 2 बरोबर कर्ण. म्हणजे कर्ण किती आला आपला? 10 वर्गमुळात 2. काय अवघड आहे का? अहो भाग 2 काहीच अवघड नाही हो, फक्त तुम्ही अभ्यास करा. मी जे गणित तुम्हाला देईल का अशा प्रकारचे गणित करा. त्यानंतर तिसरा प्रश्न काय सांगतो? चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये कोण बी 110, तर कोण डी चे माप किती? मग आता इथं पण तुम्हाला गुणधर्म आणि प्रमेय तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. चक्रीय चौकोनाचा प्रमेय काय सांगते? व एखादा चौकोन जर चक्रीय असेल तर त्याचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात. सम्मुख कोण परस्परांचे पूरक. मग या ठिकाणी चौकोन ए बी सी डी हा काय आहे? चक्रीय आहे.
चक्रीय म्हणजे त्याचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात. चक्रीय आहे म्हणून. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात? परस्परांचे पूरक. मग कोन बी परस्परांचे पूरक म्हणजे दोन्ही मिळून 180. पूरक म्हटलं की दोन्ही मिळून 180, त्यांची बेरीज 180. मग कोन बी अधिक कोन डी बरोबर 180 अंश. कारण पूरक कोन. कोणते कोन? पूरक कोन. मग कोन बी किती दिलाय? 110 अधिक कोन डी बरोबर 180. मग आता या डी चं माप काढायचंय. म्हणजे 180 वजा 110 बरोबर किती? 70 अंश. डी किती आला? 70. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला एखादा नियम माहिती असेल तर आपण त्याचं उत्तर काढू शकतो. बेरीज वजाबाकी फक्त गुणधर्म पाठ असणं आवश्यक आहे. आता चौथे बघा, रेषेचा चढ. हे एक हमखास आपल्याला परीक्षेला दिसतं. अवॉइड होतच नाही, फक्त किमती बदलत आहे. एखाद्या रेषेचा जर तुम्हाला चढ काढायचा असेल तर चढाचं सूत्र आहे. मग यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल? x1 y1 x2 y2 असं ठरवावं लागेल. मग आता आपण इथेच किमती टाकू याच्या. x1 y1 इथं काय करू? x2 y2 म्हणून. आता इथं ए आहे बी आहे म्हणजे रेषा कोणती झाली? ए बी. रेषा ए बी चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. या पाठामध्ये तुम्हाला सूत्रच आहेत. सूत्र पाठ केलं तरच येतंय, अन्यथा येत नाही. मग बरोबर चढ म्हणजे m. y2 किती आहे? 7 वजा y1 किती आहे? 3 छेद x2 किती आहे? x2 4 वजा x1 किती आहे? 2 म्हणजे m बरोबर 7 मधून 3 गेले 4/2 म्हणजेच किती झाले यांची काटाकाटी? 2/1. बेदोनी 4 बेक बे म्हणजे रेषा AB चा चढ बरोबर m बरोबर 2/1 म्हणजे 2 पण लिहू शकतो. त्याचा छेद 1 असतो त्याला आपण अंश लिहू शकतो. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ह्या 4 गणितापैकी गणित पडू शकतात. फक्त अंक बदलू शकते. गणित हेच असणार. आणखीन काही 2-4 गणित सांगतो, त्याच्या बाहेर काही करायचं नाही. ओके. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणखीन 4 गणित तुमचे घेतो, तेच तुम्ही अभ्यासायचे. ओके. तर मग परीक्षा जवळ आलेली आहे, अभ्यास करा. धन्यवाद.